मित्र हो, तुमच्या पोटाची चरबी खूप जास्त वाढली असेल आणि अनेक प्रयत्न करून सुद्धा तुमच्या पोटाची चरबी, पोटाचा घेर काही केल्या कमीच होत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक सोपा असा व्यायाम सांगणार आहे जो तुम्हाला घरच्या घरी खुर्चीत बसून करता येणार आहे। हा व्यायाम सुरू केल्याच्या नंतर अगदी 8 दिवसामध्येच तुमच्या पोटाचा घेर काही इंचेसनी कमी झाल्याचं तुम्हाला अनुभवायला मिळेल। मित्र हो, हा व्यायाम विशेष याच्यासाठी आहे की याच्यामध्ये तुम्हाला कुठेही उड्या मारायच्या नाहीत, उठबस करायची नाही, चालायला फिरायला जायचं नाही, कुठलाही अवजड कृती तुम्हाला करायची नाही। इतका हा सोपा व्यायाम आहे, मात्र परिणाम ह्याचे नंबर 1 होणार आहेत। सुरू करूया त्याआधी विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, तुमच्या पोटाचा घेर, चरबी कुठल्याही कारणानं वाढलेली असू द्या, महिलांच्या मध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर सुटलेलं पोट असू द्या किंवा जे लोक एकाच ठिकाणी बसून राहतात त्याच्यामुळे त्यांचं पोट सुटलेलं असेल किंवा कुठल्याही कारणानं पोटाचा घेर वाढला असेल तर हा कमी होण्यासाठी याच्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिकरित्या मदत होणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्यायाम सुरू करण्याच्या आधी एक महत्वाचा वॉर्मअप करायचा आहे। त्या वॉर्मअप मध्ये फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत। अगदी हा व्हिडिओ चालू असतानाच तुम्ही माझ्या सोबत व्यायाम करून बघा, तुमच्या सहज लक्षात सुद्धा येईल आणि लगेचच तुमचं पोट व्हिडिओ संपेपर्यंत मोकळं झाल्याचं, ढिलं पडल्याचं, जडपणा किंवा तिथली घट्ट झालेली जी चरबी आहे ती ढिली झाल्याचं अनुभवायला मिळेल। तर वॉर्मअप मध्ये पहिला प्रकार आपल्याला काय करायचंय, हे अशा पद्धतीनं कदमताल करायचंय खुर्चीवर बसून, आणि हे करत असताना तुम्हाला तुमची मान सुद्धा काय करायची, इकडं डावीकडे उजवीकडे वळवायची आहे। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, पाय जास्तीत जास्त वर उचलायचे आहेत। 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। कदम ताल कदम ताल, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, जिंदगी है कोम की तो कोम पे लुटाए जा। कदम 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 बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ए जिंदगी है कोम की तो कोम पे लुटाए जा। हा दुसरा वॉर्मअप काय करायचा, अशा पद्धतीनं पाय शक्य तितके लांबवायचे आहेत। असे लांबवायचे आहेत की तुमच्या टाचा जमिनीवरती टेकलेल्या पाहिजेत। आता काय करायचंय, तुम्हाला पाठीचा कणा सरळ करायचा किंवा खुर्चीला देखील तुम्ही अशा पद्धतीनं धरू शकता आणि आता तुमच्या पायाची बोटं खाली करायची, टाचावर करायच्या, आणि त्याच्यानंतर विरुद्ध पुन्हा टाचवर करायची, बोटं खाली करायची। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। हा झाला दुसरा वॉर्मअप। आता तिसरा वॉर्मअप काय करायचा आहे, पाय परत जागेवरती घ्यायचे, जमिनीला समांतर मांड्या राहतील अशा पद्धतीने ठेवायचे, आणि आता तुम्हाला उजवीकडे डावीकडे 30 वेळा वळायचं आहे। बघा, पूर्णपणे 1 खुर्चीला धरायचा आहे, 2 3 4 5 6 7, खूप सोपं आहे, 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। हे झालं। आता त्याच्यानंतर चौथी वॉर्मअपची स्टेप काय आहे, अशा पद्धतीनं पाय उचलायचा आहे आणि ह्या विरुद्ध हाताने त्याला आपल्याला टच करायचं आहे, आणि टच करत असताना आपल्याला कमरेतून वळायचंय। बघा, हे बघा,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 सोपाय 26 27 28 29 30 हे झाले 4 वार्मअप. आता प्रॉपर जो व्यायाम आहे मी जो सांगणार आहे अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये श्वास आणि हालचाल याच्यामध्ये एक सूत्रता म्हणजे कोऑर्डिनेशन येणं अत्यंत गरजेचं आहे. तरच ह्या व्यायामाचा रिझल्ट चांगला मिळणार आहे. काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा खुर्चीच्या पुढच्या टोकाला येऊन तुम्हाला बसायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं आणि मग तुमचे पाय तुम्हाला अशा पद्धतीनं लांबवायचे. पाय लांबवलेले असताना पायाची जी बोटं आहेत ती अशी जमिनीकडे नको आहेत, आपल्याला वर आकाशाकडे पाहिजेत. आणि आता काय करायचंय, आपल्याला अशा पद्धतीनं बसल्याच्या नंतर लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला काय करायचंय, अशा पद्धतीनं खाली यायचंय आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर श्वास घेत 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 तुम्हाला पूर्ण जागेवरती यायचंय आणि ते येत असताना तुम्हाला थोडंसं पाठीमागं सरकायचं सुद्धा आहे. बघा, मी लांब श्वास घेणार, 20 वेळा. 1 श्वास सोडत सोडत खाली जायचे, 2 3 4 पाठीचा कणा सरळ राहायची काळजी घ्यायची, 5 बघा, हे झालं. ही झाली पहिली स्टेप. आता काय करायची, दुसरी स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, याच्या उलट करायचंय. आता आपल्याला घेतलेला श्वास सोडत सोडत पहिल्यांदा वर जायचंय आणि त्याच्यानंतर मग खालून पुन्हा अशा पद्धतीने जागेवरती यायचंय. बघा, घेतला श्वास, आता सोडत सोडत मी पुढे जाणार, वर जाणार, पण सोपं सोपं आहे. दहा वेळा 20 वेळा करा. हे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं. आता याच्यामध्ये तिसरी सोपी स्टेप काय करायचंय, आपल्याला तुम्हाला अशा पद्धतीनं उजवीकडून अशा पद्धतीनं श्वास सोडत सोडत यायचंय. इथं मध्यभागी आला की तुम्हाला श्वास परत घ्यायचाय आणि जागेवरती यायचं. आता मी उजवीकडे काय करणार, अशा पद्धतीनं हात सकत सकत लांब श्वास सोडणार आहे. बघा बघा,
जास्तीत जास्त मागे जायचा. झोपून सुद्धा व्यायाम आपल्याला हे करता येतात, पण झोपून खूप अवघड जातं. खुर्चीवर बसून अतिशय चांगल्या प्रकारे निवांत होतं. अजिबात कुठल्या गुडघ्यावर तुम्हाला कुठल्याही खाचांद्यावर अजिबात ताण येत नाही. अगदी निवांतपणे हा व्हिडिओ लावून दररोज माझ्या सोबत हे व्यायाम करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला खूप चांगलं वाटेल. तिथून आपण उजवीकडून डावीकडे आलो. आता शेवटची स्टेप काय करायची आपल्याला, डावीकडून उजवीकडे यायचंय. बघा, खूप छान. रामकृष्ण हरी. बघा, मी श्वास सोडत सोडत इथे येणार आणि सोडलेला श्वास पुन्हा घेत घेत पुन्हा जागेवर येणार आणि मागे सरकणार. बघा, खूप चांगलं वर्कआउट फॅट बर्न साठी होणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पुढे झुकायचं. झुकताना मात्र पाठीतून बाक येऊ द्यायचं नाही. पाठ सरळ ठेवायचा प्रयत्न करायला. हे अशा पद्धतीनं व्यायामाच्या 4 सोप्या स्टेप तुम्ही 20-20 वेळा जर माझ्या सोबत केल्या तर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं फ्रेश वाटायला लागेल. मित्र हो, जर तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असतील तर हा व्यायाम तुम्हाला दिवसातून 2 वेळा करायचा आहे. कधी करायचा तर उपाशीपोटी करायचा. सकाळी उठल्याबरोबर किंवा जेवणाच्या आधी, नाश्त्याच्या आधी तुम्हाला हे करायचं आहे. आणि संध्याकाळी सुद्धा जेवणाच्या आधी, म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर तुम्ही साधारण 3-4 तासांनी हा व्यायाम करायचा आहे. किंवा संध्याकाळचं जेवण तुम्ही 7-8 वाजता केलं तर झोपताना सुद्धा हा व्यायाम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. साधारण 9, 9:30, 10 वाजता जेवणानंतर 3 तासांनी खूप चांगले रिझल्ट अगदी 8 दिवसामध्येच तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा व्यायाम करत असताना तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. कुठल्याही सांध्यावरती ताण येणार नाही. अवजड तुम्हाला अजिबात नाही. फक्त सातत्य ठेवायचंय. सातत्य जर ठेवलं तर तुम्हाला याचे चांगले रिझल्ट येतील. मात्र याच्यासोबत तुम्हाला आहारामधली पथ्य पाणी करावी लागतील. त्यातलं पहिलं पथ्य, साखरेचे पदार्थ पूर्ण बंद करा. कारण थोडी जरी साखर तुम्ही खाल्ली तर तुमच्या पोटाची चरबी वाढणार आहे. कारण 1 चमचा साखरेतून साधारण तुम्हाला 60 ते 100 इतके कॅलरीज मिळतात. जेव्हा तुम्ही हा व्यायाम करता आणि चमचाभर किंवा अर्धा चमचा साखर खाता ते इक्वल होऊन जातं. त्यामुळे कुठलंही गोड खाऊ नका. तेलाचं प्रमाण निम्म करा. मिठाचं प्रमाण कमी करा. आणि आहारातली भाकरी, भात आणि चपाती ह्याचंही प्रमाण निम्म करा. तुम्ही म्हणाल निम्म केल्यानंतर आमचं पोट कसं भरेल, तर त्याच्या जागी तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या जास्त प्रमाणामध्ये दुप्पट घ्या. आणि सोबतच घट्ट डाळ, तुरीची असेल किंवा मुगाची असेल, ही देखील तुम्ही 1-1.5 वाटी घ्या तुमच्या भाकरी चपाती बरोबर. म्हणजे तुमचं पोट पण भरेल, भूक पण जास्त वेळासाठी टिकून राहील, खावकाव होणार नाही, वजन कमी होण्यासाठी मदत होईल. अजून एक महत्वाची, संध्याकाळचं जेवण तुम्ही 7च्या आधी करायचा प्रामाणिक प्रयत्न करा. दिवसभरामध्ये तुमच्या वजनानुसार साधारण 3-3.5 लिटर तरी पाणी तुम्ही पिलं पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर खूप चांगल्या प्रकारे तुमच्या पोटाची वाढलेली चरबी कमी होईल आणि तुम्हाला असणाऱ्या आजाराचा धोका कमी होईल. तुमचं शरीर एक चांगल्या प्रकारे डौलदार दिसेल, फिगर तुमची अट्रॅक्टिव्ह दिसेल, छान छान कपडे तुम्हाला घालता येतील, आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि 4 चौघामध्ये तुम्ही अभिमानानं, स्वाभिमानानं आणि रुबाबात फिरायला सुरुवात करणार. तर आता हा व्हिडिओ चालू असताना हा व्यायाम कुणी कुणी माझ्यासोबत केला आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि आजपासून दररोज न चुकता हे व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका.
तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील घर बसल्या निवांत खुर्चीवर बसून त्यांच्या पोटाची चरबी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी नैसर्गिक शास्त्रोक्त मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. सोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.